मी 2 महिने आधी शेअर मार्केट, FNO, कमोडिटी, काही पण क्रिप्टो, एनिथिंग माईल झपाट होतं. माईल झपाट म्हणजे माझ्या घरात लोक करायचे म्हणून मी त्याचं बिलकुल लक्ष कधी घातलं नाही. मला लोक म्हणायचे एवढे पैसे टाका, एवढे मिळतील, आम्ही वर्षात एवढे काढले. मी म्हणत हे घे माझ्याकडचे 2 घेऊन जा, काय करायचं ते कर, वाटलं तेवढं होतील तेवढे आणून दे परत. पण मी स्वतः कधी नव्हतं केलं काही. एका दिवशी असंच वाटलं की काहीतरी अगेन जसं पाटील साहेब म्हणाले एक ॲडिशनल सोर्स ऑफ इन्कम पाहिजे, आणि तो एवढा पाहिजे की मग तुमचं सगळे जे तुम्ही आजपर्यंत अनरिअलाइज पोटेन्शियल म्हणतात, आता माहित नाही तुम्हाला किती लोकांना कळेल, दॅट्स द बिगेस्ट स्ट्रेस समवन कॅन हॅव इन देअर ओन लाईफ. म्हणजे तुमचं जे पोटेन्शियल आहे ॲज अ ह्युमन बिईंग ते तुम्ही अनरिअलाइज ठेवता लाईफमध्ये, तो जो मोठा स्ट्रेस असतो तो मला काढून टाकायचा लाईफमध्ये. ह्याच्या आधी मी बऱ्याचशा गोष्टींमध्ये ऍक्टिव्हपणे काम केलंय, पण तुम्हाला विश्वास बसेल की नाही माहित नाही, पण मी फक्त ह्या गोष्टींमध्ये 20 दिवसाआधी बसलेलो आहे. एकच दिवस यांचा इंटरव्ह्यू पाहिला, आणि तुमचा इंटरव्ह्यू मला माझ्या मित्रांनी मागच्या वर्षी बघायला सांगितला होता जूनमध्ये, की माझ्या मेहुण्याने तुषार सरांचा इंटरव्ह्यू केलाय, ते कोर्स केला आहे, तू पण कर, तुला इच्छा आहे तर. पण मी तेव्हा ऐकलं नाही. नोव्हेंबरमध्ये एंडेंडला मला इंटरेस्ट आला, तो माझ्याकडे परत आला. त्याने म्हटलं तू लावून तर बघ एकदा, की फक्त एकदा बघू आपण काय बोलतात, बघू तरी युट्यूबवर. आणि तो इंटरव्ह्यू संपेपर्यंत मी इंटरव्ह्यू नाही, सेमिनार संपेपर्यंत मी फोन करून बुक पण करून टाकलो. तो माझा मित्र चकित झाला, अरे तू केलं पण म्हणे बुक, एवढा फटाफट डिसिजन घेतो. म्हटलं अरे अपार सीधा काम आहे. मग इथे आल्यावर तर, आणि मीन 20 दिवस गेले. 20 दिवसामध्ये मी तुम्हाला माहिती सांगू शकतो कमीत कमी 10 ते 15 पुस्तकं वाचली असतील रिगार्डिंग ऑल दिस फील्ड. प्रत्येक प्रकारच्या फील्डमध्ये, सायकोलॉजी असू दे, ट्रेडिंग असू दे, किंवा कुठलं मार्केट कसं चालतं, सगळ्या प्रकारचं नॉलेज मी घेऊन, मग त्याच्यामध्ये माझे खूप सारे असे अनुत्तरित प्रश्न होते जे इथे सुटले, आणि एवढे 100% सुटले की त्याच्यावरती तुम्ही प्रत्येकाने जर 100% काम केलं, आय कॅन टेल यू फ्रॉम दॅट ऑल स्टडी दॅट हॅव डन, की एवढं परफेक्ट आणि एंट्री एक्झिट आणि ह्या गोष्टी ना कुठेच मिळत नाही. तुम्हाला कितीही चांगला ऑथर कुठल्याही देशातला आणला ना, तो तुम्हाला तो 100% प्रोबॅबिलिटीने कधीच सांगणार नाही. तेव्हा तुम्हाला 70%ची पण गॅरंटी देणार नाही. त्यांच्या कितीही चांगल्या मेथड तुम्ही एम्प्लॉय केला तरी एवढं कॉन्फिडंट बोलणार कोणीच नाही आहे. आणि मी स्वतःला फॉर्च्युनेट असं समजतो की सायबर 5 वर्षाला करतायत, काही लोकांनी करोडो घाललेलं मार्केटमध्ये. मी 1 पैसा घाललेला नाही मार्केटमध्ये अजून, 1 पैसा नाही. माझी प्रोसेस क्लिअर आहे. जिथे घुसायचं ना ती सिस्टीम पूर्ण समजून घ्यायची आधी, मग घुसायचं. आधी सरस्वती मग लक्ष्मी. तर त्याच्यामध्ये आता मला सरांचं कौतुक असं करावं असं वाटतं की नारद मुनी सारखे आले की बाबा हे नाही, हे कर, सगळं व्यवस्थित होणार. म्हणून नारायण नारायण.